आम्ही गावात आपल्याच जागेन घर बांधलेले आहा. म्हणजे तुझी सरकाराची न्हू कोमुनातीची न्हू माझीच जागा आपल्याच जागेन घर बांधला, बट ते कायदेशीर बांदूंक ना. कन्स्ट्रक्शन लायसन घेवंक नासले. ती घरां रेग्युलरायज जावपाक जाय म्हणून 2014 पयलींची म्हणजे जाका म्हणटा रेग्युलरायझेशन ऑफ द अनऑथरायज्ड कन्स्ट्रक्शन ह्या पर्सनल जागेत घर बांधलेले जे आहा ते सुद्धा रेग्युलरायज करपा खातीर तांच्यांनी तेजो वेगळो फॉर्म हांगासर एवेलेबल आहा. परत तेंच्यांनी केदें व्हडलें म्हणजे ते अप टू 600 स्क्वेअर मिटर पर्यंत जरी व्हडली बिल्डींग सुद्दां जरी गांवांत बांदल्या ती रेग्युलरायज जातली. आतां पंचायतीक मात मागीर पयशे भरपाचे, कारण ती सुद्धा रेग्युलरायज करपाचें सरकारान डिसिजन घेतलां. बट तुमी म्हणटले की ती फुकट रेग्युलरायज जातली काय म्हणून. फुकट जावची ना. जेणी घर बांदपा खातीर जितके पयशे भरलेले, सपोज तेणी सगळो टॅक्स मेळून कितलो 1 लाख रुपया जर नवें घर बांदतना कोणी सरकाराक भरला जाल्यार तितकेच पयशे आतांय बी रेग्युलरायझेशन ऑफ द अनऑथरायज्ड कन्स्ट्रक्शन करता आसतना सरकाराक भरचे पडटले. बट तुका घर कायदेशीर आमी तें करून दिता. ही संदी परत मेळची ना.